त्यांच्या पहिल्या संमेलनाला भेट झाली, म्हणजे ते दुसरं तिसरं असेल लक्ष्मीनारायणला. ते रणधीर नाव ऐकल्याच्या नंतर त्यांनी मला जवळ घेतलं. मला म्हटले बाई इकडे. तर मी म्हटलं काय हो मावशी, मी तू कुठली? तर म्हटलं मी राहुरी फॅक्टरीची. तर म्हणाल्या ती मीनाताई रणधीर ओळखते का तू? म्हटलं ती माझी आई. मग त्या मला जवळ घेतलं आणि रडायला लागले. माझी दोन्ही मुलं पण जवळ घेतले, ते छोटे होते. मग मी त्या मावशी का रडायला लागल्या? मग त्या म्हटल्या की तुझी आई मीनाताई आणि मी आमच्या जामखेडच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला जायचं 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं. आम्ही 6 महिने तिथं होतो. आमची चांगली गट्टी जमलेली. मग त्यानंतर आमचा जो परिचय झाला की प्रत्येक संमेलनात त्या मला जीव लावायच्या. आमच्या म्हणजे आम्ही एकत्र झोपायचो, हे करायचो. मला आज असं वाटलं की हा कार्यक्रम उडवावाच नाही. हे पहिलाच आपला कार्यक्रम आपण राबवलाय. तर त्या कार्यक्रमात माझं आभार प्रदर्शनासाठी जे हे केलं, तर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आभार मानणे पण मावशी नाही तिथं, पण नक्कीच मावशीला भेटायला खरंच दादा म्हटल्याप्रमाणे जाऊया. हा जाऊया, नक्कीच जाऊया. आणि आता आधीच काय झालंय ते आता मला सांगता येणार नाही. माझ्या गुरुवर्य पण इथं आहेत, त्यांच्या समोर मला पहिल्यांदा संधी मिळाली. कारण की आपले जे शब्दगंधाचे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना वाटतं की मी कायम स्टेजवर बोलावं. मला कानाडे सर, राजभाऊ सगळे चिडवतात कधी कधी उठते. तर मी म्हटलं थांबा कधीतरी संधी येईल, पण तुम्ही देवळीत या, मी तिथं बोलते म्हटलं. आज काय ते माझे नाही तिथं ऐकायला, पण त्यांच्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं. सगळ्यांना एक शुभेच्छा दिली की असा कार्यक्रम प्रत्येक वेळेस प्रत्येक पुस्तकांचा हो. आपल्या शर्मिलाताई ज्या आहेत आमच्या गुरु, त्याही मध्ये नुसत्या टाळ्याच वाजवायला आता का? तर म्हटलं मग तुम्हाला टाळ्या कोण वाजवणार? काय म्हणत असतात. तर त्यांची मी आज इच्छा पूर्ण केली. आणि माझ्या त्या शिक्षिका आहेत, तुमची मैत्रीण बालिका आश्रमला शिकलेली आहे. मला 6वीत असताना तिथे टाकलेलं होतं. त्यांनी आम्हाला खूप मुलीप्रमाणे जपलेले आहेत. माझा पहिला कार्यक्रम जवळच करायच्या. मी त्यांना आग्रह केला 2 दिवसापासून की या. तर मग त्या पण आल्या. त्यांचे मी आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.